धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु। ओ धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। शरण स्थान बल है मेरा धन्य राजा, आराम शांति देता धन्य राजा। शरण स्थान बल है मेरा धन्य राजा, आराम शांति देता धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु। ओ जय हो यीशु राजा, जय हो यीशु राजा, जय हो यीशु राजा, जय हो यीशु राजा। संकट में रक्षा किया धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा। संकट में रक्षा किया धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु। धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। मुझको उठाया है धन्य राजा, चंगा किया है धन्य राजा। मुझको उठाया है धन्य राजा, चंगा किया है धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु। धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। मेरा तू मित्र बना धन्य राजा, माता का प्यार दिया धन्य राजा। मेरा तू मित्र बना धन्य राजा, माता का प्यार दिया धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु। ओ धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। ओ यीशु राजा, जय हो यीशु राजा, जय हो यीशु राजा, जय हो यीशु राजा। चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम। मधु से मीठा नाम, सबसे है प्यारा नाम। मधु से मीठा नाम, सबसे है प्यारा नाम। चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम। यीशु के नाम से पाते उद्धार, वो ही है सबका आधार। यीशु के नाम से भागे शैतान, यीशु के नाम से भागे शैतान। चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम, दिल में चुन लिया यीशु का नाम।
है, तारनहारा है, हालेलुया, तारनहारा है। चुन लिया यीशु का नाम दिल में, चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम दिल में, चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम दिल में, चुन लिया यीशु का नाम, चुन लिया यीशु का नाम दिल में, चुन लिया यीशु का नाम। तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है। तेरी महिमा हम गाएं सदा। हालेलुया, 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 हालेलुया। तेरे ही वचनों से हमको है जीना, तेरे ही कदमों पे हमको है चलना। तेरे ही वचनों से हमको है जीना, तेरे ही कदमों पे हमको है चलना। तू ही राह दिखाता है, तू ही हमको चलाता है। तेरी महिमा हम गाएं सदा। हालेलुया, 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 हालेलुया।
करुणा, तेरे ही बाहों में हम पाते हैं पनाह। कितनी महान है यीशु तेरी करुणा, तेरे ही बाहों में हम पाते हैं पनाह। तू ही जीवन देता है, तू ही साथ निभाता है, तेरी महिमा हम गाएं सदा। हालेलुया, 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 धन्यवाद करो, क्योंकि वो भला है और उसकी करुणा सदा की है। ओ
धन्यवाद करो, क्योंकि वो भला है और उसकी करुणा सदा सदा की है। ओ यहोवा का धन्यवाद करो, क्योंकि वो भला है और उसकी करुणा सदा सदा की है। ओ धन्यवाद हो, धन्यवाद हो प्रभु, तुम्हारी उपस्थिति के लिए धन्यवाद हो प्रभु, स्तुति आराधना में विराजमान होने के लिए धन्यवाद हो प्रभु। हमारे जीवन पर, हमारे घराने पर हम तेरी प्रभुता की घोषणा करते हैं। ना तो बल से, ना शक्ति से, तेरी आत्मा के द्वारा कार्य होने दे। हर घुटना टिके, हर जुबान कबूल करे कि यीशु मसीह मात्र एक प्रभु। धन्यवाद प्रभु। आगे के समय को तेरे हाथों में सौंपते हैं। मान, सम्मान, आदर, गौरव सारा तुझे देते हैं। यीशु मसीहा के नाम से प्रार्थना विनंती करते हैं प्रभु, आमीन। Good evening and welcome to one more edition of Bible study. शुभ संध्या आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बायबल स्टडी मध्ये. We hope you will be blessed this evening. आमची आशा आहे की तुम्ही सगळे आशीर्वादित व्हाल आज संध्याकाळच्या वेळी. It will be a great idea if you have your Bibles with you. जर ही एक चांगली कल्पना असेल की जर तुमचे पवित्र शास्त्र तुमच्या बरोबर असेल तर. So, let's just go into the word straight away. आपण पुन्हा लगेच आपण पवित्र शास्त्रामध्ये जाऊयात. Have you ever heard of anybody in the Bible having rejected Jesus तुम्ही कधी on his face? तुम्ही कधी ऐकलंय का पवित्र शास्त्रामध्ये किंवा तुम्ही असं पाहिलंय का की येशू ख्रिस्ताला कोणी त्याच्या तोंडावर नाकारलं म्हणून? Today this is going to be the subject of our study. आज ह्या बायबल स्टडीचा तो एक सब्जेक्ट असणार आहे. Shall we bow our heads in prayer? आपण आपले डोकं खाली करून प्रार्थना करू. Father, the righteousness of your testimonies are true and everlasting. परमेश्वरा तुझं नीतिमत्व परमेश्वर तुझ्या साक्षाद्वारे परमेश्वर ते सत्य आहे. Help us to live by them. परमेश्वरा आम्हाला सहाय्य कर आम्ही त्याच्याद्वारे जगू शकू. Lead us into your truth. परमेश्वरा आम्हाला तू सहाय्य कर की आम्हाला तुझ्या सत्यामध्ये तू चालव. In Jesus' name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करते. Amen. आमेन. Turn with me to Mark chapter 10 verse 17. आपण पाहूयात मार्क 10वा अध्याय आणि 17व्या वचनापासून. It's talking about a rich young man. तिथे आपण पाहतो की एक श्रीमंत तरुणाविषयी पाहतो आपण. When Jesus was on his way, जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या मार्गावर होता, this young man came running towards Christ. तो जो तरुण श्रीमंत माणूस होता तो येशू ख्रिस्ताकडे धावत आला And kneeling before Jesus, आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, he asked him, how can I inherit eternal life? आणि त्याने त्याला विचारले की मी सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करू? See, he seemed to be very eager. की तो उत्सुक होता त्या गोष्टीसाठी. आपण पाहतो, Remember, he says, good teacher, what must I do to inherit eternal life? तो म्हणाला, उत्तम गुरुजी, सर्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे? And Jesus answered him saying, आणि येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिले, nobody is good other than one, and that is God. तो म्हणतो मला उत्तम असं कुणी उत्तम नाही फक्त देवाशिवाय. I wonder if Jesus was looking at this young man and trying to gauge what this young man was thinking. येशू ख्रिस्त विचार करत आहे की या मनुष्याकडे पाहून की तो मनुष्य आता काय विचार करत असेल. See, he came to him asking for a way in which he could get eternal life. पहा, तो त्याच्याकडे आला होता विचारायला की त्याला सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी काय करावं लागेल. And he calls him good master. आणि तो त्यांना उत्तम गुरुजी म्हणून असं तो संबोधतो. And here is Jesus, आणि इथे येशू, who is the source of eternal life. की जो उगम आहे सार्वकालिक जीवनाचा, He is telling him there is nobody who is good other than God. तो म्हणतो कुणीही उत्तम नाही देवाशिवाय. Interesting. हे खरंच हे रुचक आहे. I wonder if the young man even knew what he was asking and who he was asking. तो जो तरुण माणूस होता तो कुणाला आणि काय विचारत होता. We really wonder.
आपल्याला खरंच ती गोष्ट हवी आहे. We'll go on to see how Jesus answers him. आपण पाहूयात की येशू ख्रिस्ताने त्याला कसे उत्तर दिले. He says, "Do you know the commandments?" तो म्हणतो तुला ठाऊक आहे का त्या आज्ञा? And he tells him 6 of those आणि commandments. त्याच्यातल्या 6 आज्ञा तो त्याला सांगतो And all of those 6 commandments are relational commandments. की जे सगळ्या 6 आज्ञा आहेत हे नात्यासंबंधाच्या सगळ्या आज्ञा आहेत. And he asks them if he knew them. आणि तो त्याला विचारतो की तू ते जाणतोस का? And the young man says, "I have been keeping them ever since I was young." आणि तो तरुण माणूस म्हणतो मी ज्यापासून मी तरुण झालो त्यापासून मी ते पाळतो. Now you find that Jesus, being God himself, आता आपण पाहतो येशू स्वतः देव असतानाही he is declaring to this young man तो त्या तरुण मनुष्याला तो घोषणा करतो that there is something that you lack. तो म्हणतो तो काही अशी गोष्ट आहे की तुझ्यात ती कमीपणा आहे किंवा कमतरता आहे तुझ्यामध्ये. See, he didn't tell him anything about the first 4 commandments. तो त्या पहिल्या 4 आज्ञेविषयी तो त्याच्याशी काहीही बोलत नाही. But now he tells him, this is what you lack. आणि आता तो त्यांना सांगतो की ह्या गोष्टी तुझ्यामध्ये कमी आहेत. He tells him, go sell all that you have, तो म्हणतो तू जा आणि तुझ्याकडे जे काही सर्व आहे ते विकून टाक, give it to the poor, and you will have a treasure in heaven. ते गरीबाला दे आणि तुला त्या स्वर्गामध्ये तुला सगळ्या गोष्टी मिळतील. And then come and follow me. आणि मग माझ्याकडे येऊन तू माझ्या पाठीमागे ये. Now, he's definitely talking about himself in the first, like he said in the first case, where he's talked about who is good. तो पहिल्यांदा जसं ते बोलले की कोण उत्तम आहे याविषयी तो सांगत होता, In the same way, he is telling him, त्याच रीतीने तो त्याला सांगत आहे then come and follow me, आणि मग तू माझ्या मागे ये. having done all those commandments. ह्या सगळ्या आज्ञा पाळल्यानंतर What was the commandment? Go sell everything that you have and then follow me. तो काय ती आज्ञा होती? जा सर्व विकून टाक आणि मग माझ्या मागे ये. The Bible tells us that the man's face fell. पवित्र शास्त्र सांगतं हे ऐकून त्या मनुष्याचे तोंड उतरले. He went away sad because he was a very wealthy man. तो दुखी होऊन परतला कारण तो एक श्रीमंत माणूस होता. Can you imagine Jesus has asked somebody to follow him and the man turns around and walks away? तुम्ही कल्पना करू शकता का येशू ख्रिस्त त्यांना त्या कुठल्या मनुष्याला म्हणतो की तू माझ्या मागे ये, पण तो निराश होऊन परत निघून जातो. Something wrong there, right? काहीतरी तिथे चुकीचं घडलंय. Afterwards, Jesus says how hard it is for rich people to come into the kingdom of heaven. की मग येशू ख्रिस्त म्हणला की किती कठीण आहे देवाच्या राज्यात श्रीमंत माणसाचा प्रवेश होणे. We'll not go there right now. आता आपण त्या भागाकडे जाणार नाही आहोत. We'll just concentrate on the rich young man. आपण लक्ष केंद्रित करणार आहोत त्या श्रीमंत व्यक्तीकडे. See, the rich young man asked the question, what shall I do to inherit the eternal life? तो जो श्रीमंत मनुष्य होता त्यांनी एक प्रश्न विचारला की सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करू? What shall I do? मी काय केलं पाहिजे? See, he was still thinking that being able to do things, you can get eternal life. तो तरी पण विचार करत होता की काहीतरी केल्याने आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होती. Remember, Jesus also quoted the commandments to him. लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याला ते 10 आज्ञा सांगितल्या. So, he is in his mind, he is thinking that the law is good enough to get me to eternal life. तर त्याच्या मनामध्ये तो विचार करत होता नियम हे मला पुरेसे आहे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी. Well, it's a different thing that he turned away from the last commandment. ही वेगळी गोष्ट आहे की तो त्या शेवटच्या आज्ञेपासून पाठीमागे फिरला. But you find that law is definitely not enough to get us eternal life. तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता की जे नियम आहे हे निश्चितच तो नियम नाहीये की आपल्याला ज्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होईल. I want us to compare this with Zacchaeus. मला तुम्हाला ह्या झकिया बरोबर ही गोष्ट तुम्हाला तुलना करायची आहे. See, Zacchaeus was also a rich man. झक्कई सुद्धा एक श्रीमंत व्यक्ती होता. Remember, he was the chief tax collector. तुम्हाला माहिती आहे का तो एक टॅक्स कलेक्टर होता. He must have been a very unpopular man. त्याला कुठेही लोक त्याला तो लोकांना कुठेही आवडत नव्हता. And he was rich. पण तो श्रीमंत होता.
And here you find that when he sees Jesus coming down the road, आणि आपण इथे पाहतो जेव्हा येशू ख्रिस्त त्या रस्त्यावरनं जेव्हा येत होता, he was curious to see him. तो उत्सुक होता त्याला पाहण्यासाठी. Probably he had heard something about him. त्याने निश्चितच त्याचे काहीतरी ऐकलं असेल त्याच्याविषयी. Probably he had heard that he performs miracles. त्याने ऐकलं होतं की तो चमत्कार घडवतो किंवा चमत्कार करतो. Probably he had heard that he was preaching about the kingdom of God. तो देवाच्या राज्याविषयी प्रचार करतो, त्याने ते ऐकलं होतं. Whatever it was, he was curious to climb up a sycamore tree to be able to get a glance of Jesus. ते जे काय असो, पण त्या झाडावर चढून तो येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी उत्सुक होता. And here you find Jesus coming down the road. आणि आपण इथे पाहतो येशू त्या रस्त्यावरनं जेव्हा चालत आला, He looks up at Zacchaeus तेव्हा त्याने जक्केकडे वरती नजर करून पाहिलं. and said, "Come down, because I want to stay in your house तो too." म्हणला तू खाली ये आणि मला तुझ्या घरात, कारण मला तुझ्या घरात विश्रांती करायची आहे. That must have been a shocking thing. त्याला ते आश्चर्य वाटलं असेल ते ऐकून. But his reaction was that he was very joyful. पण त्याची प्रतिक्रिया अशी होती की तो खूप आनंदी झाला. Remember, the people around him criticized Jesus for going to the house of a sinner. आजूबाजूच्या लोकांनी येशू ख्रिस्तावरती टीका केली त्याच्या ह्या निर्णयाबद्दल. But Zacchaeus was joyful. पण जो जक्के होता तो आनंदी होता. When he confronts Jesus, जेव्हा त्याचा येशू बरोबर सामना होतो, he tells Jesus, "I will give away half my wealth to the poor." तो येशूला म्हणतो की मी माझे सगळे जे काय श्रीमंती आहे ती अर्धी श्रीमंती मी गोरगरिबांना वाटेन. And the remaining, he says, "I will give 4 times to those who I have taken from unjustly." की मी ज्या अन्याय रीतीने ज्यांच्याकडनं मी घेतलं आहे उरलेलं मी 4 पटीने त्यांना परत देईन. Look at this reaction and compare it with that of the rich young ruler. की ह्या प्रतिक्रियेकडे तुम्ही पहा आणि तेच तुम्ही तुलना करा जे त्या श्रीमंत तरुणाने केलं त्याबद्दल. And the difference is that Zacchaeus recognized grace standing in front of him. आणि फरक असा की जक्कियाने ती कृपा ओळखली येशू ख्रिस्ता समोर उभा राहून. And the ruler looked at law in Jesus. आणि तो श्रीमंत तरुणाने तो एक नियम पाहिला येशू ख्रिस्तामध्ये. See what a difference in perspective it makes. की काय तो फरक होता त्या दोघांच्या दृष्टिकोनामध्ये. See, in the times where Jesus walked on the face of the earth, की त्यावेळी जेव्हा येशू या पृथ्वी तलावर चालत होता, the Mosaic law was still in force. तो मोशेचे जे नियम होते ते तसेच होते तेव्हा. Jesus had not died on the cross, येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला नव्हता and the new covenant of grace had not yet come into force. आणि ते कृपेचं जे नवीन करार होता तो अजून अस्तित्वात आला नव्हता. But Jesus was grace himself. पण येशू ख्रिस्त तो स्वतः एक कृपा होता. And Zacchaeus recognized that. आणि जक्कईने त्याला ती जाणीव झाली त्या गोष्टीची. Isn't that wonderful? हे खरंच अद्भुत आहे ना. Grace and law was so different in the reactions of people to the same person. की लोकांच्या प्रतिक्रियेमध्ये ह्या नियम आणि कृपा ही एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी दर्शवल्या. See, you can't go to grace without the law. आपण कृपेकडे नियमाशिवाय जाऊ शकत नव्हतो. Because the law makes us understand where we fall short. आपल्याला नियम समजून देतो की जिथं आपण उणे पडतो ती गोष्ट. And when you are confronted with grace, you recognize that we needed a mediator so that we would be able to stand worthy of that. की जेव्हा आपल्याला कृपेचा सामना होतो तेव्हा आपल्याला समजून येतं की आपल्याला एक मध्यस्थी करणारा व्यक्ती हवाय त्याच्या समोर जायला. And that is when we recognize how awesome Jesus is आणि- and what he did on the cross for आणि us. म्हणून आपण जाणीव ठेवतो की येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर कोण होता. Now we come back to the rich young ruler, आता आपण परत त्या श्रीमंत तरुणाच्या पाशी येऊ and let's just look at why he felt so sad about what Jesus told him. आणि आपण पाहूयात का त्याला तो असा का उदास झाला जे येशू ख्रिस्ताने जे त्याला सांगितलं त्याबद्दल. See, when Moses gave the commandments, पहा जेव्हा मोशेने ते नियम दिले, if you remember in Exodus, तुम्हाला जर आठवण ठेवलं तर निर्गम मध्ये on Mount Sinai, त्या सिनायच्या पर्वतावरती when the 10 commandments were given, there was a lot of thunder and lightning and everything was trembling and shaking. की जेव्हा 10 आज्ञा दिले तेव्हा तिथे ते विजांचा कडकडाट झाला तेव्हा सगळी पृथ्वी हलून गेली.
Even before, every time God descended on Mount Sinai, there was smoke and fire, and people trembled. की जेव्हा केव्हाही परमेश्वर त्या त्या सिनायच्या पर्वतावर उतरून यायचा तेव्हा लोक भयभीत व्हायची. And they were commanded not to come close to it or even touch, आणि त्यांना आज्ञा केली होती की तुम्ही जवळही येऊ नका आणि तुम्ही स्पर्शही करू नका or you would die. किंवा तुम्ही मरण पावा. Do you remember Uzzah died when he touched the ark? तुम्हाला आठवतंय का उज्जा मेला जेव्हा त्याने त्या परमेश्वराच्या कोशाला हात लावला. In the Old Testament, जुन्या करारामध्ये when an unclean person would touch a priest or another person, जर एखादा अशुद्ध व्यक्तीने एका याजकाला किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला स्पर्श केला that person would become defiled. की तो जो व्यक्ती होता तो अशुद्ध व्हायचा. Now let's look at the New Testament where grace holds true. जेव्हा आता आपण नवीन करारामध्ये होतो पाहूया जिथं कृपा आली. We already said that grace changes our very perspective. आपण हे आधीच म्हणलो की आपली जी कृपा आहे ती आपला दृष्टिकोन बदलते. If you remember, there was a woman who was suffering for 12 years, जर तुम्हाला आठवतं तिथं एक स्त्री होती ती 12 वर्षापासून ती एक त्रासातनं जात होती. and while Jesus was walking down the road, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या रस्त्यावरनं चालत होता she came creeping in between the crowds. की ती त्या गर्दीमध्ये ती ढकलत आली, ती पुढे स्वतःला ती ढकलत गेली पुढे. See, she was so desperate की ती एवढी उत्साहित होती that she was ready to confront grace. की त्या कृपेची ती सामना करायला तयार होती. She lived in the Old Testament ती जुन्या करारामध्ये राहत होती. because remember, she was aware of the fact that if she went ahead and touched people, they would not allow her to be in their midst. कारण तिला एक वस्तुस्थिती माहित होती की जर ती पुढे गेली आणि तिने लोकांना स्पर्श केला तर ती त्यांच्यामध्ये राहू शकणार नाही, Because they would be defiled. कारण ते अशुद्ध होतील. But when she confronted Jesus, जेव्हा तिने येशू ख्रिस्ताचा सामना केला, when she heard about Jesus, जेव्हा तिने येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं, she knew this was grace. तिला जाणीव झाली की हे कृपाच होती. And when she crawled ahead and touched the hem of her garment, आणि जेव्हा ती पुढे गेली आणि येशू ख्रिस्ताच्या त्या कपड्यांना जेव्हा तिने स्पर्श केला, she was healed. ती बरी झाली. See, Jesus is the whole embodiment of grace. की येशू ख्रिस्त हा स्वतः एक कृपा अशी होता. And although he had not died on the cross, जरी तेव्हावीच तो त्या वधस्तंभावर मेला नव्हता, because he represented everything about grace, कारण तो त्या कृपेला दर्शवत होता. she received that grace. तिला ते प्राप्त झाले ती कृपा. And she knew that she had been healed. आणि तिला जाणीव झाली किंवा तिला माहित पडलं की तिला आरोग्य मिळाले. Isn't that wonderful? की हे अद्भुत आहे की नाही. The New Testament की हे जो नवीन करार is full of examples की हे सर्व त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत where people have been healed की जिथं लोकांना आरोग्य मिळालं आहे only because Jesus touched them or Jesus spoke to them, फक्त येशू ख्रिस्तांनी जेव्हा त्यांना स्पर्श केला किंवा येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलला. which never really happened in the Old Testament. हे कधीच ह्याच्या आधी कधीही त्या जुन्या करारामध्ये असं कधी घडलं नाही. I think other than Naaman being healed, there are very few cases where people were healed miraculously. तो फक्त जेव्हा नामान जेव्हा त्याला आरोग्य मिळालं ते From सोडून leprosy, I'm talking about leprosy. की नामान जो कोडी होता त्यालाच फक्त आरोग्य मिळालं, बाकीचे असे क्वचितच लोक होती ज्यांना आरोग्य मिळालं. And here you find आणि इथे आपण पाहतो Jesus but spoke the word येशू ख्रिस्त फक्त ते शब्द बोलला and they were healed. आणि त्यांना ते आरोग्य मिळाले. What grace. की काय ती कृपा. So the commandments were a very fearful thing. की जे आज्ञा होत्या हे खूप भयभीत अशा होत्या. And when the Jewish person tried to follow the commandments, जेव्हा यहुदी व्यक्ती त्या नियमाच्या द्वारे चालण्याचा प्रयत्न करत होता, he would do it with a lot of fear in his heart. तो त्याच्या हृदयात मध्ये भीती ठेवून त्या गोष्टी करत होता. Let's contrast that with grace. आपण ते आता तो फरक आपण कृपेच्या विषयी पाहू. When Zacchaeus confronted Jesus, जेव्हा झक्के येशू ख्रिस्ताचा जेव्हा त्याने सामना केला, we already saw that he was very joyful about it. आपण पाहतो की तो किती आनंदी होता त्या क्षणाबद्दल. And we also saw that there was a change in the perspective. आणि आपण हे सुद्धा पाहतो की त्याच्या दृष्टिकोनात किती बदल घडला. So all I want to tell you this evening is आता आज मला संध्याकाळी तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे that Jesus is that immeasurable grace that is so
that is so dear to us that without Jesus, I don't know where we'd be. येशू ख्रिस्त ही एक अशी कृपा आहे की त्याच्याशिवाय आपण आज कुठे असू शकू माहित नाही. But sometimes we fail to recognize this grace काही वेळा आपल्याला ती कृपेची जाणीव होत नाही because of the glamour and the glitter of the riches की around ह्या us. श्रीमंतीच्या त्या गोष्टीमुळे आपल्याला त्या कृपेची किंमत कळत नाही. I like a subtitle that the Bible gives, the perils of riches. मला आवडतं जिथं पवित्र शास्त्र म्हणतं की ते श्रीमंतीचा जो धोका आहे त्याबद्दल. See, Paul in his writing to Timothy says, the love of money is the root of all evil. पौल जेव्हा तिमोथीला पत्र लिहितो तेव्हा तो म्हणतो की पैशावरचं जे प्रेम आहे हे सगळ्या या दुष्ट गोष्टीचा उगम आहे. Remember, he says the love of money. तर तुम्ही म्हणत पैशावरचं ते प्रेम. See, money itself is neutral. की जे पैसा आहे ते सामान्य असा आहे. It's neither good nor bad. ते चांगलंही नाही ते वाईटही नाही. It's how you use it. फरक एवढाच की तुम्ही तो कसा वापरता. See, money is a good servant, की जे पैसा आहे ते उत्तम सेवेसाठी आहे. but it's not a good master. पण तो एक उत्तम कारभारी नाही. You can have all the money you need, तुमच्याकडे सर्व तो पैसा जो तुम्हाला गरजे आहे जो तुम्हाला लागतो तो तुमच्याकडे असू शकतो. but don't let that money have you. पण त्या पैशाला तुम्हाला होऊ देऊ नका. Money is a good servant, पैसा हा उत्तम सेवक आहे but it's not a good master. पण तो उत्तम धनी नाही. You can have all the money in the world that you need, तुमच्याकडे सगळा पैसा जो तुम्हाला गरजेपुरता जगातला तुमच्याकडे असू शकतो. but don't let that money have you. पण त्या पैशाला तुम्ही स्वतः देऊ नका. In other words, I'm saying don't make money your idol. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची की त्या पैशाला तुम्ही एक मूर्ती म्हणून होऊ देऊ नका. Don't let it become a god in your life. त्याला तुम्ही तुमच्या जीवनाचा देव म्हणून होऊ देऊ नका. Don't give it so much of time that you will neglect God. तुम्ही त्याला इतका वेळ देऊ नका की देवाला तुम्ही बाजूला ठेवाल. Always remember, we have been taught and we have learned giving God the first place is a blessing. कायम लक्षात ठेवा की आपल्याला कायम शिकवलं आहे की देवाला पहिलं स्थान देणं हे कायम आशीर्वादित आहे. Yes, money is important. हो, पैसे महत्वाचे आहेत. Like I told you, it's a good servant. जसं मी तुम्हाला सांगितलं तो उत्तम सेवक आहे. You can buy a lot of things तुम्ही त्याच्याद्वारे भरपूर साऱ्या गोष्टी खरेदी करू शकता that will be a blessing to people around you and to yourself. ज्याच्याद्वारे तुम्ही ते लोकांना आशीर्वादी ठरू शकता व तुमच्या स्वतःसाठी पण होऊ शकता. But remember, the source of that blessing is God himself. पण आठवण ठेवा की तो सगळ्या गोष्टीचा जो उगम आहे आशीर्वादाचा जो उगम आहे तो देव आहे. And so let's not get carried away this evening. आता त्या गोष्टीमध्ये आपण वाहून जाऊ नये या संध्याकाळी. Like the ruler जसं या श्रीमंत तरुणासारखं who felt sad की ज्याला वाईट वाटले that to keep this new commandment, की हे जी नवीन आज्ञा ठेवण्यासाठी he would have to give up a lot of things त्याला भरपूर काही गोष्टी द्याव्या लागल्या असत्या which he wasn't prepared to. की ज्या गोष्टीसाठी तो तयारीत नव्हता. And yes, he would have to do it with a fearful heart. आणि त्याला त्या भयभीत असं हृदय येऊन करायला लागलं असतं. I want to tell you a story at this time. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची यावेळेस. In the Newsweek, that's a magazine, न्यूजवीक हे एक मासिक आहे it tells about a gemologist की तिथं तो एक रत्नशास्त्रज्ञ असं आहे whose name was Roy Wetzline. की ज्याचं नाव रॉय Wetzline, वेट्सलाईन असं होतं who came to Arizona की जो अरिझोना येथे आला and he was attending an exhibition. की तो त्या एक्झिबिशन मध्ये त्याने भाग घेतला होता. It was a mining exhibition. ठीक आहे, तिथं मायनिंग असं एक्झिबिशन होतं मायनिंगचं. And while he was looking at some things around, तो काही गोष्टींकडे जेव्हा तो पाहत होता he came across a bowl or a plastic bowl त्याने ते एक प्लास्टिकचं असं भांड पाहिलं in which there were a whole lot of stones की त्याच्यामध्ये खूप सारे असे छोटे छोटे दगड ठेवले होते of different colors. वेगवेगळ्या रंगाचे. So he looked at all of them त्याने त्या सर्वांकडे एक नजर फेरली and he picked up one. आणि त्यातला एक त्याने उचलला. It was gray and a little bit of lavender shade. तो असा ग्रे कलरचा किंवा लॅव्हेंडर कलरचा असा होता. And
the man who was displaying it जो मनुष्य जो ते दाखवत होता asked him if he wanted it. त्याने त्याला विचारलं की त्यातलं तुम्हाला काही पाहिजे आहे का. So he said, I'll give you $15 for this stone. तो म्हणला मी तुम्हाला $15 देईल ह्या दगडासाठी. It was the size of a potato. की तो एक बटाट्याच्या आकारा एवढा होता. And he was quite happy to be paying $15 for that. तो आनंदी होता $15 त्यासाठी द्यायला. So the man who was displaying it, जो व्यक्ती तो ते दाखवत होता he told him it's not even attractive like the other stones. You can take it for $10. तो असा बाकीच्या दगडांसारखा आकर्षित पण नाहीये, तू ते $10 सुद्धा घेऊ शकतोस. And Roy picked up that stone. आणि ते रॉयनी तो दगड उचलला. To cut a long story short, that stone turned out to be a star sapphire, तो एक अनमोल असा रत्न तो होता, which was sold for $2.2 million. $22 लाख तो विकला गेला. What I'm trying to say is, मला तुम्हाला काय सांगायचं याच्यामधनं, the man who was displaying it, जो मनुष्य तो त्याला जे दाखवत होता, he was only looking at the colors, तो फक्त त्या रंगाकडे पाहत होता, the shine, की त्या चमककडे पाहत होता, and had no clue about the value of those stones that he was displaying. आणि त्या दगडांची किंमत त्याला काही माहितीच नव्हती. When this man picked up the stone, जेव्हा या मनुष्याने तो दगड उचलला, remember he was a gemologist. तुम्हाला आठवतं का, तो एक रत्नशास्त्रज्ञ होता. He knew what he was doing. त्याला माहित होतं तो काय करत आहे. All I'm asking you today is, एक गोष्ट मी तुम्हाला आज विचारत आहे, we have received Christ, आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारला आहे, who is a pearl of great price. की तो एक असा अनमोल असा एक रत्न आहे. Let us not get carried away by the shine and the color of all the other things that vie for our attention along with Christ. की आपण ह्या सगळ्या गोष्टींमधनं वाहून जाऊ नका, ज्याच्याद्वारे आपण ख्रिस्ताकडे पाहू नाही शकलो. We should turn to the scripture आपण ते शास्त्रलेखाकडे वळू, to find the real value of this pearl. की ह्या रत्नाचं जे काय खरी किंमत आहे ते पाहण्यासाठी आपण त्या शास्त्रलेखाकडे शास्त्रलेख पाहूयात. Because कारण without the scripture we'll never be able to tell. शास्त्रलेखाशिवाय आपण ते कधीही सांगू शकणार नाही. We only look at the shine आपण फक्त त्या चमककडे पाहतो and forget that it is of great price. आणि विसरून जातो की हे खूप अनमोल असं त्याची किंमत आहे. It is of great price हे एक असं मान त्याची ती किंमत आहे, because it is of great importance. कारण ते खूप एक महत्वाची गोष्ट आहे. See, I have a Bible here in front of me and a mobile phone also. माझ्याकडे इथे एक पवित्र शास्त्र आहे आणि माझा मोबाईल फोन सुद्धा आहे. The Bible costs about 1,500 rupees या पवित्र शास्त्राची किंमत ₹1,500 आहे. and the mobile phone costs 50,000 rupees. मोबाईलची जी किंमत आहे ती साधारणतः ₹50,000 असेल. By value, किमतीने आपण जर पाहिलं, the Bible is 1,500. This is far more expensive. की पवित्र शास्त्र हे ₹1,500 जे आणि जो मोबाईल आहे तो खूप महाग किमतीचा आहे. But by importance, पण महत्व जर आपण पाहिलं, we live by the Bible. आपण त्या पवित्र शास्त्राद्वारे जगतो. The mobile phone is very important for us, मोबाईल फोन सुद्धा महत्वाचा आहे आपल्यासाठी, but not as important as the Bible पण is. जेवढं पवित्र शास्त्र महत्वाचं आहे तेवढं नाही. Did you get my point? तुम्हाला समजलं का की पवित्र शास्त्र जेवढं महत्वाचं आहे तेवढं माझा मोबाईल महत्वाचा नाही. It may cost only 1,500. हे फक्त ₹1,500 असू शकतं. Don't get carried away by the cost. त्या किमतीद्वारे तुम्ही वाहून जाऊ नका. Look at the importance. त्याचं महत्व जाणून घ्या. In the New Testament, नवीन करारामध्ये the same question, तोच प्रश्न how can I inherit eternal life? की कसं मला ते सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होईल, The same question was asked by the jailer हाच प्रश्न त्या जेलमधल्या त्या अधिकाऱ्याने विचारला when Paul and Silas की जिथं पौल आणि सिला were imprisoned जेव्हा त्यांना त्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, in his jail. त्याच्या त्या तुरुंगात,
and they were singing praises, आणि जेव्हा ते स्तुती आराधना करत होते and there was an earthquake, आणि तिथं भूकंप असा झाला and they were freed. आणि त्यांना तिथं मोकळीक मिळाली The jailer was so awestruck. की जो अधिकारी होता त्याला ते बघून आश्चर्य वाटलं He was so overwhelmed. की त्याला तेवढं आश्चर्य वाटलं He knew this was something very supernatural. त्याला समजून आलं की हे खरंच काहीतरी अलौकिक असं आहे And he asks Paul, आणि त्यांनी तो पौलाला विचारलं how can I inherit eternal life? की सार्वकालिक जीवन मी कसं प्राप्त करू The same question. तोच तो प्रश्न And Paul answers him, आणि पौलाने त्याला उत्तर दिले only believe. फक्त विश्वास ठेव Isn't it a great relief to know that we only have to believe rather than follow a whole set of fearful commandments? की आपल्याला हे बघून किती आनंद वाटतो की आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे पण हे जे सगळे नियम होते त्याच्या मागे नाही जायचं Like children, we only need to believe. मुलांसारखं किंवा लेकराप्रमाणे आपल्याला फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे And that's it. आणि तेच फक्त We will inherit eternal life. आपल्याला त्या सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होईल The Bible says it. शास्त्र ते म्हणतं It's true. हे सत्य आहे Shall we pray? आपण प्रार्थना करूयात Father, how we thank you for your presence this evening, पिता आम्ही धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीसाठी या संध्याकाळच्या वेळी for your word, तुझ्या वचनासाठी for the light that it has shed in our lives. की जे प्रकाश आमच्या जीवनामध्ये तू केला आहेस Help us, Father, सहाय्य कर पिता that we will abide by what you have taught us. की आम्ही जुडून राहू जे तू आम्हाला शिकवलं आहेस We will abide in the grace that you have bestowed upon us की जी कृपा तू आमच्यावरती दिली आहेस त्याच्यामध्ये आम्ही जुडून राहू and not get carried away आणि आम्ही वाहून जाऊ नये by the glamour and the glitter of this world, की ह्या जगाच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये and neither by the law. आणि नियमाद्वारे सुद्धा Father, we find it hard देवा आम्हाला हे काही वेळा अवघड होतं to accept your grace for what it is. की तुझी कृपा स्वीकारण्यासाठी ज्याच्यासाठी ती आहे But Lord, we ask of you today देवा पण आम्ही तुला मागतो आज that immeasurable grace that you have given to us. की तुझी जी कृपा तू आम्हाला जी पुरवली आहेस Help us, Father, सहाय्य कर पिता to only receive. की आम्हाला ते फक्त आम्ही ते स्वीकार करू शकू Thank you, Lord. धन्यवाद देवा Give us that simple faith, Lord, फक्त तो एक साधा तो आम्हाला विश्वास दे प्रभू that we will believe in whatever you say, आम्ही विश्वास ठेवू जे काय तू बोललायस त्याच्यामध्ये देवा and we know we will be blessed. आणि आम्ही जाणतो की आम्ही आशीर्वादित होऊ Thank you, Lord. धन्यवाद देवा In Jesus' name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करते Amen. आमेन